भाजपच्या समरजित घाटगेंचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश। कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध घाटगे हाय व्होल्टेज लढाई निश्चित, भाजपला मोठा धक्का। केपी पाटील आणि एवाय पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। छत्रपतींच्या सुरत लुटीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह, प्रकाश आंबेडकरांची टीका, संघ आणि भाजप शिवरायांचा इतिहास नाकारत असल्याची टीका। देवेंद्र फडणवीस मराठा द्वेषी, फडणवीसांमुळेच सगळे सोयरीचा निर्णय झाला नाही, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा। एसटी कर्मचारी संघटनांची उद्योगमंत्री उदय सामंतांसोबतची बैठक निष्फळ, संप सुरू ठेवण्याचा निर्धार, उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा, तर संप बेकायदेशीर असल्याचा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचा एसटी संपाला पाठिंबा, पगारवाढ झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, पडळकरांची भूमिका, तर चर्चेतून मार्ग काढू, उद्योगमंत्री सामंतांचं स्पष्टीकरण। कांदा उत्पादकांना पीक विमा भरपाई द्यायला विमा कंपन्यांचा नकार, दलालांच्या बोगस नोंदणीमुळे नाशिकच्या कांदा उत्पादकांचा पीक विमा चौकशीच्या फेऱ्यात। बदलापूर प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे, सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे आदेश। नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत कायम, 8 जणांकडून तरुणावर कोयत्यानं वार, जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोयता हल्ला, शहरात भीतीचं वातावरण। मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, संभाजीनगर, नांदेड, परभणीमध्ये शेतीला तलावाचं स्वरूप, पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात।